कंदा तो उपकार न फिटे मज कदा तूच फेडी परमानंदा श्री सर्वेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कैवल्यवासी आदरणीय प्रातस्मरणीय विद्या गुरुवर्य बाबांचं या ठिकाणी उभं राहिल्यानंतर प्रत्येक क्षण बाबाचा मला या 7 वर्षातला इथं आज आठवतो आहे. बाबांचं प्रसन्नतेचं जो वर्षा होता तो सुद्धा या ठिकाणी आठवतो आहे. बाबा कदाचित आज नसतील देहाने, परंतु त्यांची प्रसन्नता सदैव माझ्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर विद्या गुरुवर्य वांबोरी येथील साहित्याचार्य आमचे मामाजी कदाचित आज प्रकृती स्वास्थ्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, तरी पण आज वांबोरीहून सुद्धा त्यांचं अभिष्ट चिंतन माझ्या पाठीशी आहे. अशा 2 गुरुवर्यांना प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो. आजचा हा गुरुस्मृती पुरस्कार या निमित्ताने आयोजित केलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य रणाईचे येथील बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू कनाशी येथील बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय लोणखेडा निवासी पातुरकर बाबाजी. सर्वांचे नाव घेऊ इच्छितो, पण वेळेच्या अभावी सर्व आचार्यांना परत एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या विचाराला मी सुरुवात करतो. हा गुरुस्मृती पुरस्कार मला जो भेटला हे माझं काही कर्तव्य नाही आहे, परंतु आमच्या गुरुजींची प्रसन्नता, त्याचप्रमाणे ज्यांनी मला संन्यास दिला असे आदरणीय परम पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कैवल्यवासी सांगली निवासी बाबाजी. थोडक्यात सांगायचं तात्पर्य 1982 साली मला आणि सावद्याचे मानेकर बाबा, त्यांचं नाव पहिले सुरेश राज होतं, दोघांना या ठिकाणी 1982 साली आमच्या गुरुवर्याने आणून घातलं. दुपारचा वेळ होता, 2 वाजेचा, आणि परंपरा आहे आश्रमची 12:30 वाजले पंगत संपली की रात्र होऊन जाते, कारण 2:30 वाजता पोथी राहायची. त्यामुळे सर्व झोपलेले होते. 2 वाजता सर्व सांगसूम होती. आम्ही अशा वेळेस आलो या ठिकाणी. मग आमचे बंधू विद्यागुरु बंधू, आता यांना विश्वनाथ मंत्री झाली, राजकुमार शास्त्री लासूरकर, ते या ठिकाणी त्यावेळेस वास्तव्य करत होते. त्यांनी पाहिलं, अरे हे आपल्या भागातले आहे, आम्हाला पट्टीवर नेलं, पाणी वगैरे पाजलं, पोथी झाली. पोथी झाल्यानंतर बाबांना भेटलो. बाबांना भेटल्यानंतर बाबांनी आम्हाला विचारलं, आपण इथं कशासाठी आला? सांगितलं की आम्ही अभ्यासासाठी आलो. नक्कीच अभ्यास करणार का तुम्ही? खूप मोठा
अंतःकरणात प्रश्न पडला, कारण नेमका संन्यास घेतला आणि या ठिकाणी आलो. काही महानुभाव पंथाचं काही पूर्णपणे माहिती नव्हती. हो म्हटलं. बाबांनी कागद आणि पेन घेतला. खूप कडक परंपरा होती. बाबांनी कागद आणि पेन घेऊन सांगितलं, लिहा की आम्ही अभ्यासासाठी आलो, अभ्यासच करू, दुसरा कोणताही रिकामपणाचा कार्यक्रम करणार नाही. असं बाबांनी त्या काळी 1982 जानेवारी महिन्यात हे लिहून घेतलं. आणि लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यानंतर जेव्हा पट्टीवर गेलो तर 8 महिने बाबांचा आणि आमचा फक्त भोकापुरता संबंध. बाबांशी बोलणंच नाही, कारण बाबा बोलतच नव्हते, फक्त दंडोत करायचा, बाबाला दंडोत घालायचे ना आपल्या पट्टीवर जायचं. जवळजवळ 8-9 महिना झाल्यानंतर जेव्हा सांगवीला आज्ञा विचारण्याची पाळी आली, बाबा दिवाळीला आम्हाला घरी बोलवलं जायचं का, तेव्हा पहिल्यांदा बाबांशी बोला. विचार करा, 8 महिने बाबा आमच्याशी बोलले नाही. आम्ही बाबा बोलणार नाही म्हणून आमची अंतःकरणात खंत होती, पण आम्ही देवाला विनंती करायचो की अधिकरण प्रसन्न झाला पाहिजे. 8 महिने आम्हाला तपश्चर्या करावी लागली बाबाचा एक शब्द ऐकण्याची, की आता तुम्ही जा. हा एकच शब्द बोलले. त्यानंतर परत आलो. असं करता करता 1-2 वर्षांनी बाबांची प्रसन्नता आमच्यावर वाढत गेली. वाढत गेल्यानंतर व्यापार प्रत्येकाकडे वाटून दिले होते. आम्हालाही व्यापार वाटून दिला, दुधाचा व्यापार. नामदेव परजणी नामदेव भाऊ परजणी यांच्या वस्तीवर दूध आणायला जावं. सकाळी 5 वाजता. रस्ता असा होता, सर्व दगड होते, त्याच्यामध्ये सायकलने जायचं. सायकलची कथा तर सांगितलीच, कधी पंक्चर होईल सांगता येत नव्हतं. तरीही तो व्यापार आम्ही घेतला. का व्यापार घेतला तो, की एकदा दूध आणून दिलं सकाळी की दिवसभर कोणताही व्यापार नसायचा, म्हणजे अभ्यासाला वेळ बसायचा. तो व्यापार करीत असताना एका दिवशी काय झालं, दुधाला गेलो. येता येता या चळटीवर, वर चळतो आहे, रस्ता खराब आहे, मागून म्हैस आली. ही आम्हाला पहिल्यापासून पुजलेली आहे. या म्हैसनं आम्हाला धडक मारली आणि ते दुधाचा हंडा जो होता, असा मोठा अंडा होता पितळी, तो खाली पडला. दूध सांडलं. आता प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला. आता घरी गेल्यानंतर बाबा गरम होणार, दुधाचे पैसे घेणार. आमच्या जवळ 2 रुपये दक्षिणा भेटायची त्यावेळेस. आता 20-25 लिटर दूध, 20 लिटर दूध बसायचं. काय करावं. घाबरत बाबाजवळ आलो. आता सांगावं तर लागणारच आहे. गेलो बाबाजवळ. बाबा बाहेर पलंगावर बसलेले होते. बाबाला वाटलं, बाबा असं असं झालं, काही नाही हरकत नाही. बरं का म्हणे. बरं का म्हटल्यावर अंतःकरणात समाधान वाटलं. अरे प्रसन्नतेची चाहूल आहे. बरं का म्हटलं की बाबांचं काम प्रसन्नतेचं राहायचं. आणि काही हरकत नाही म्हणे. तुम्हाला लागलं नाही ना. नाही लागलं, परत जाऊन दूध घेऊन या. आणि ते दुधाचे पैसे सुद्धा बाबांनी भरले. ह्या पहिली प्रसन्नता बाबांची ही प्राप्त केली. त्यानंतर बाबांनी दुसरी सेवा माझ्याकडे सोपवली, जागल देण्याची. रात्री आम्ही 100-125 लोक होतो. 2-2 जणांची जागल सांगावं लागायचं काम माझ्याकडे राहायचं. आज तुमची. एका दिवशी कधी कधी काय म्हणायचे, एक तर 1.5 ते 1.25 अशी एक रात्र पाळी राहायची. ते कोणीच घेत नव्हतं. नंबरही आला तरी घेत नव्हतं. मग एकदा काय झालं, नंबर आला, तुम्हाला कर. ते म्हणे मी करणार नाही. म्हटलं तुम्हाला करावंच लागेल. मग आमचं झाले थोडे वाद गेले बाबापर्यंत. बाबाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा प्रकारची रात्र जागल करायला लावताय आणि आम्हाला बाबा म्हणे त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला करावंच लागेल. अशा प्रकारचा प्रसन्नतेचा हे. आणि हेच नाही, बाबा जेव्हा पोथी करायचे, वरच्या हॉलमध्ये पोथी राहायची, कधी या हॉलमध्ये पोथी राहायची. पहिले मी होतो तेव्हा जुनं मंदिर होतं, पण 8 महिने बाबा बोललेच नाही. त्यामुळे त्या मंदिर मध्ये फक्त देवपूजा करायचा प्रसंग आला, बाबाकडे जाण्याचा प्रसंग आला नाही. आणि पोथीमध्ये बाबा मध्येच म्हणायचे, बोला मराठे. याचं काय उत्तर आहे. हा शब्द आणि काही कानात गुंततोय. त्या बाबांच्या प्रसन्नता शब्द माझ्या अंतःकरणात 4-5 दिवसातून एकदा तरी म्हणायचे, बोला मराठे. अशा प्रकारचा त्यांचा जो शब्द आहे. आणि त्या प्रसन्नतेला खरंच मी जागलो. आणि बाबांची प्रसन्नता आजही आहे. म्हणून हा जो पुरस्कार भेटलेला आहे, हा कदाचित
बाबांच्या नावाने भेटलेला, प्रसन्नतेने भेटलेला आहे, आमच्या गुरुबंधाच्या अन्वयाच्या याच्याने भेटलेला आहे. पहिले तर आमच्या सर्व गुरुबंधूंना हा पुरस्कार समर्पित करतो. त्यानंतर आमचं सांगवीचं मंडळ असो का पुण्याचं मंडळ असो का नागपूरचं मंडळ असो का संभाजीनगरचं मंडळ असो का मुंबईचं, सर्वांचा पुरस्कार आहे. हा माझा पुरस्कार नाही, हा पुरस्कार सर्व तुमचा आहे. मी एक निमित्त मात्र आहे. आणि हा एक आमच्या नव्या बाबांनी आणि नितीनदारांनी माझं नाव सुचवलं, मामांनी माझं नाव सुचवलं. मामांचं काय सांगावं, मामांचं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही अभ्यास तिकडे घ्यायला लागलो. मामांची जवळीक झाली, मामांची शिवा मला भेटली. जवळजवळ 3-3.5 वर्ष मामांचे कपडे धुतले. एक मामांचा विचार त्यावेळेस होता, गुरुवार आणि सोमवार दोनच दिवशी मामा स्नान करायचे आणि गुरुवार आणि सोमवारच्या दिवशी जे कपडे धुण्याची, पूर्ण कपडे धुण्याची सेवा माझ्याकडे 3 वर्ष आली. आणि ह्याच सेवेचं प्रतीक मी समजतो की आज मला या पुरस्काराला पात्रता झाली आणि धन्य झालो. परंतु हा जो पुरस्कार आहे हा खरोखर आमच्या बाबांच्या प्रसन्नतेचा अन्वय गुरुबंधूचा आहे, त्यांचा आहे, आमच्या गावाचा आहे, नागपूर गावाचा आहे. जे जे माझ्यावर स्नेहाने प्रेम करतात या सर्व नामधारकांचा तो पुरस्कार आहे. अशाच वेळेस अभ्यास करत असताना मला एकदा बाबांकडं लक्षणस्थळ भोगण्याची पाळी आली आणि लक्षणस्थळामध्ये उद्धरण प्रकरण सुरू झालं की पहिलीच टीका आहे, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. या टीकेचं जेव्हा 17 भेद आले, 17 भेद आले की माणूस पूर्ण गळाटून जायचा. हे 17 भेद बाबांकडून घेतले, काही समजले नाही. मामांकडे घेतले, काही समजले नाही. आमचे ज्येष्ठ विद्यागुरु बंधू परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आज राहेरकर बाबा यांनी त्यावेळेपासून आजपर्यंत मला कोणतीही शंका आली, त्यांना फोन केला की त्या शंकेचं उत्तर ते आजही देत असतात. आणि त्यावेळेस त्यांनी मला हे 17 भेद इतके सुंदर निरखून सांगितले की आजही ते माझ्या अंतःकरणात जशीची तशी फिट बसली, ज्याच्यामध्ये बिलकुल हे नाही. अशा प्रकारच्या गुरुबंधूंचं मला सहकार्यही लाभलं आणि खरोखर हा पुरस्कारला मी पात्रता नसताना सुद्धा धन्य झालो. खरोखर एकदा या ठिकाणी आम्ही असताना प्राचार्य डॉक्टर कन्हैया कुंदम कोपरगावला विद्यापीठामध्ये प्राचार्य होते, त्या या ठिकाणी आले. खूप फास्ट बोलायचे ते. त्यांनी जेव्हा त्या वक्तव्यामध्ये सांगितलं की संवत्सर आश्रम असा आहे, संवत्सर आश्रमची हे विशेषता आहे की जवळ संजीवनी साखर कारखाना आहे. या संजीवनी साखर कारखान्यामध्ये साखरची धूळ उडते आणि महानुभाव आश्रमामध्ये ज्ञानाची धूळ. असा असलेला हा महानुभाव आश्रम की तिथलं धूळकण सुद्धा ज्ञानाने परिपक्व झालेला आहे. बाबांचा एकच उद्देश होता की प्रत्येक विद्यार्थ्यांनी घडावं. मामांचा एकच उद्देश होता की प्रत्येकाने या ठिकाणी यावं, आपल्या जीवनाचं सार्थक घ्यावं. आम्ही दगड सारखे वाकडे तिकडे असलेले दगड या ठिकाणी पडलेलो होतो, परंतु बाबा आणि मामा यांच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून आम्हाला जे मिळालेले 2 शब्द, ते 2 शब्द आपल्यापर्यंत येतोय. नाही तर आम्ही काही कामाचे नव्हतो. त्यांनी आकार दिला आणि आकार देऊन आम्हाला या माणसात बसवलं. ते कैवल्यवासी बाबांचे उपकार म्हणून मामा बोलतायत. दंडवत मामा, दंडवत. तुमचं शुभचिंतन पाहिजे होतं मामा. माईकवर बोला. हॅलो, माईक चालू आहे. हॅलो, बोला मामा. आपल्या सर्वांना या कार्याच्या शुभेच्छा. दंडवत मामा, दंड. जे पाहिजे होतं तेही आम्हाला या ठिकाणी भेटलं. असे आचार्य मामा आम्हाला जळण घडण्याला आजही प्रत्येक गोष्टीला
सहकार्य करत असतात आणि त्यांची जी प्रसन्नता आहे जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रसन्नतेची गरज आहे आणि ही प्रसन्नता माझ्यावर इतकी आहे आमच्या दीक्षा गुरूंची आहे. या प्रसन्नतेने मला जीवनामध्ये आज कोणत्याच गोष्टीची आवश्यकता पडली नाही. सर्व ती प्रसन्नता गुरुवर्यांची आज प्रत्येक ठिकाणी मला सहाय्यभूत असते आणि प्रत्येक ठिकाणी ते त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून मी प्रत्येक कार्य करत असतो. अशीच प्रसन्नता मामांचीही बाबांची तर आहेच, मामांचीही आहेच. शेवटपर्यंत माझ्यावर राहो, त्या खावणीला मी पात्र हो एवढी अपेक्षा करतो. आणि आमचे नितीन दादा हा दरवर्षी कार्यक्रम करत असतात. त्याला 7 मामांनी मार्गदर्शन केलं पहिल्यांदा आणि मामा म्हणे तुमच्याकडून हे होईल का, पण त्यांनी 12 वर्षापासून सातत्य आलं. 12वा नंबर माझा आहे. तुम्हाला माहिती आहे की 12 वाजले म्हणजे काय झालं, पुढीलाचे 12 वाजले, पण माझे 12नी वाजले. आज माझ्या जीवनाला काहीतरी एक कलाटणी मिळाली. 2 प्रकारचे 12 वाजतात. माझे प्रपंचाचे 12 वाजून धर्माच्या ठिकाणी माझी जी कार्यक्षमता आहे ती वाढवली. असा प्रोत्साहन मला या आश्रमने दिला. शेवटपर्यंत मी या आश्रमचे ऋणात राहील, आमच्या गुरुबंधूंच्या ऋणात राहील आणि अशाच गुरुबंधूंची आम्हाला सहकार्य लाभो. आणि महत्त्वाची गोष्ट, हा पुरस्कार सुरू झाल्यापासून पहिला पुरस्कार जो झाला तो आचार्य प्रवर परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कैवल्यवासी कारंजेकर बाबा यांच्या हस्ते मामांना देण्यात आला होता. आज मी इतकं धन्य समजतो की आजपर्यंत उपाध्य कुलाचार्य या कार्यक्रमाला उपस्थितच झाले नाही आणि हा जो पुरस्कार आहे मला परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य रणाईचे येथील बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार मला भेटला. मी धन्य झालो आणि अशा प्रकारची प्रसन्नता मला शेवटपर्यंत राहावो एवढे 2 शब्द बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.